आता आता मला मी प्रत्येक वेळेस दावत असतो कोण आहे, लय मोठा कॅनल आहे, लय मोठा कॅनल आहे. मग तुम्ही जरा बघा केवढा मोठा कॅनल आहे आणि एवढं मोठं पाणी आहे. तरी हा एक फटा आहे बरं का, एक फटा आहे आणि ती पाणी आतमध्ये कसं शिरतंय तुम्हाला दावतो. आणि पूल केवढा मोठा आहे, वरनं रस्ता आहे, प्लस ती बी नदीवरनं गेला आहे. जरा बघाच, मग तुम्हाला वाटेल की खरंच बाळासाहेबाच्या गावाकडं राव अजब गजबच प्रकार आहे. चला आता पुलाच्या तोंडाला. मी म्हणलं होतं का नाही, कॅनल काय बारका नाही, लय मोठा कॅनल आहे. आणि पाणी आतमध्ये कसं शिरतंय बघायचं का तुम्हाला एकदा. तुम्ही बघितल्यावर माणसाल त्याचा काय आवाज आहे बाबा. एवढा मोठा भला मोठा कॅनल आणि ती बी नदीवरनं पाणी पलीकडे नेलं आहे. अजबच गोष्ट आहे राव. आणि अजब तर गोष्ट आहेच आहे, पण पाणी बी एवढं मोठं आहे. आणि पाणी कुठलं माहिती आहे का, उजनीचं पाणी आहे. उजनीचं पाणी हे कॅनलमधनं नदीच्या पलीकडे नेलं या. ते बी पुलातनं नेलं आहे, वरनं रस्ता आहे आणि ते बघायचं उगच आहे. चला तुम्हाला दावतो आता आतमध्ये. बघा पाणी कसं शिरतंय तिथनं. अहो कॅनलमध्ये हो, जरा बघा तर खरं. बोलल्याप्रमाणे जरा बघाच तुम्ही की कसं आहे. आहा, पुलाचा हा मोठा लट ब्रिज, त्या ब्रिजमध्ये आतमध्ये शिरणारं पाणी. आता जरा झूम करतो, तुम्हाला दिसल पाण्याचा हा प्रवाह काय बारका नाही, लय जबरदस्त आहे. पण पाणी बी काय थोडं सोडून आहे, लय मांदाळं पाणी आहे, लय मांदाळं. आता तुम्हाला पुलावर जाऊन धावतो, आतमध्ये पाण्याचा आवाज येतोय कसा आणि पुलावरनं रस्ता कसा आहे. चला तर पलीकडं. आणि नदी बी केवढी आहे धावतून, ह्या नदीवरनं पलीकडं पाणी नेलं या. काय डोकं लावलंय बाबा इंजिनियर लोकांनं. आहा, वैभवशाली सुंदरतेने नटलेला माझा परिसर आणि माझा भाग. आणि हा जो काय तुम्हाला लांबलचक जो दिसतोय, हा आमचा ब्रिज म्हणजे आमच्या भागात आहे म्हणल्यावर मी आमचाच म्हणणार ना. आणि काय हायच राव, लांबलचक हाय, उभा हाय, वाकडा तिकडं कसा नाही काय नाही. आणि असा बी उभा केला आहे की बाबा बोलायचंच काम नाही. त्या डोकं लावणाऱ्यानं कसं लावलं होतं, बसून लावलं होतं का झोपून लावलं होतं काय माहीत नाही. पण उभा करताना त्याला जेवढा काय त्रास झाला असेल, हा अजब गजब झाला असेल. हा काय जुन्या काळातला खेळ आहे, हे काय नव्या काळातला खेळ नाही. हे सगळं जेवढं दाखवलं तेवढं कमीच आहे काय. त्याच्यामुळं मला लय भारी वाटतं की बाबा माझ्या भागात जे काय आहे ते तुम्हाला धावताना मला बी मजा वाटते. आणि असं नवीन काय धावायला आवर्जून धावता आलंच पाहिजे. आणि बघणाऱ्यांनी जे काय बघायचं आहे ते बघताना पण त्या माणसाला असं नवल वाटेल असंच आहे. त्यामुळं बघताना आपण सगळा व्हिडिओ बघतो ना, तेव्हाच माणसाला कळतं की नेमकं हाय बांधलंय तर कसं, एवढं भलं मोठं उभं केलं तर कसं. आणि आशिया खंडातला 2 नंबरचा ब्रिज मानला जातो म्हणजे काय हा बारका नाही, बरोबर का. ह्याच्यातनं पाणी आणि वरनं रस्ता म्हणजे काय जोक नाही. पण जेव्हा हे माणूस कधी बघल तेव्हाच माणसाला खरं वाटतं, त्याशिवाय खरं वाटतच नाही. कारण खरं वाटायजोगं नाहीच, नुसतं बघून नाही हो. आम्ही इथं वावरतोय दररोज, त्यामुळं आम्हाला खरं वाटतं, काय विषय नाही. न धावला पण आता हे खाल्लं बी बघा, खाल्लं बी कसा केवढा बाला मोठा दिसतो या. उभा कसा केला आहे, नादखोळा सगळा खेळ आहे. वरचा भाग, ह्या पुलावरचा भाग आला, जे पुलामध्ये आतमध्ये जे पाणी जातं आहे तो आतनं पाणी आहे आणि वरून रस्ता आहे. आणि हा फ्रंटचा रस्ता पूर्णपणे हा संगमच्यापर्यंत जातो, संगमच्या पलीकडल्या बघलेला. आणि ह्या आला भाग, सगळा भाग कुठला आला, हा सगळा आला नदीकडला भाग. ही खालची शेती आली, पण किती उंचावरती आहे, भरपूर उंच आहे. हे बघा डांब वगैरे केवढं दिसतं बघितलं काय, पूल वगैरे बघा. म्हणजे पुलावरनं जर खालचा भाग बघितला ना तर बघा हे किती झूम करावं लागते, पूर्णपणे सगळं झूम केल्यावर दिसतंय.